मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. मात्र आता महापौर कुणाचा बसणार यावरून चर्चा आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या चर्चा असल्याच्या वावड्या उठवत आहेत, तर दुसरीकडे बिहार भवन हे मुंबईत होणार अशा प्रकारची बातमी समोर येते. या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शिवसेना नेते सचिन नाईर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? खरं तर दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र पहिला प्रश्न जो आहे तो महापौर पदासंदर्भात आहे, कारण निवडणूक संपून अगदी 2 ते 3 दिवस झालेले आहेत. एकीकडे नगरसेवक हे हॉटेलमध्ये आहेत, तर दुसरीकडे धाकधूक वाढलेली आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चा सुरू आहे अशी बातमी समोर येते. मुळामध्ये तुम्ही बघितलं असेल, कोणाला नगरसेवकांना कुठे बसवायचं आहे, काय करायचं आहे, चांगलं जेवण बिवण द्यायचं, राहायचं, ही डिप्लोमॅसी चालते. पण ही डिप्लोमॅसी का करावी लागते? आमच्या एका स्टेटमेंटमुळे मग ही डिप्लोमॅसी झाली आहे का? हा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही पहिल्यापासून सांगितलं की आमची इच्छा होती की शिवसेनाचा महापौर व्हायला पाहिजे. आणि हे आम्ही असं सांगत होतो की बुवा आज दुर्दैव अशी आहे की स्वर्गीय बाळासाहेब असतं तर त्यांनी हे बघितलं असेल, त्यांना काय वाटलं असतं की आपल्याच पक्षातले 2 तुकडे करून भारतीय जनता पार्टीचा महापौर विराजमान होत असेल, तर ही खंत ही आमच्या मनामध्ये आहे. पण ह्याचा अर्थ लगेच आम्ही फोन केलं, हे केलं, हे बातम्या पेरवले जात आहेत. आणि हे कसे पेरले जात आहेत की जेणेकरून ह्यांना संकेत द्यायला की तुम्ही नाही आला तर बघा आमच्याकडे पर्याय म्हणून. आम्ही कुठच्याही प्रकारे अशी काही बोलणी झाली नाही किंवा कुठच्याही प्रकारचा असा आम्हाला काही इंटरेस्ट नाही. आम्ही राज्यांनी मतदारांनी आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्या विरोधी पक्षाची जबाबदारी चोख रीतीने महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रभरामध्ये आम्ही पार पडल्याशिवाय राहणार नाही. नगरसेवकांना ट्रेनिंग देण्यासाठी आणि काही गोष्टी शिकवण्यासाठी एकत्र ठेवलेलं आहे. त्यांची कार्यशाळा सुरू अशा प्रकारची कारणं ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कार्यशाळा करावी लागेल. स्टँडिंग कमिटी कशी चालवायची, स्थायी समिती कशी चालवायची, कशा प्रकारे निवेदन येतात, असेच लोक त्यांचं मार्गदर्शन करणार असं मी ऐकतोय. मला माहीत नाही. पण मुंबईमध्ये ते राहत आहेत, काय त्यांना ठेवायची आवश्यकता आहे? तो त्यांचा अधिकार आहे. पण हे असं असलं तरी देखील तुम्ही बघा, एकंदरीत जे प्रेशर टॅक्टिक्स करतं हे जास्ती वेळ राहणार नाही. बार्गेनिंग होतील, 2-4 जास्त कमिट्या हे घेतले जातील आणि दुर्दैवाने महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल अशी परिस्थिती आज तरी दिसते. पण हे जे प्रेशर टॅक्टिक्स करण्याचं काम करण्यापेक्षा सरळ सांगायला पाहिजे की बा हे असं असं करा, नाही होत असेल तर मग आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. पण ती बोलण्याची धमक ना त्यांच्यामध्ये मुंबईमध्ये, ना पुण्यामध्ये काही नेत्यांमध्ये, ना राज्यभरामध्ये, ह्यांनी हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. काही नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतोय. ठाकरेंच्या सेनेकडून सुद्धा हा प्रयत्न होतोय असा सुद्धा आरोप केला जातोय. दुर्दैवी आहे की ज्यांच्याकडे सत्तेचा बहुमत असताना पण आज कल्याण असेल, डोंबिवली असेल, खारघर असेल, इकडे अशा प्रकारचे आमिष दाखवून आमच्या असलेले जे काय थोडेफार नगरसेवक आहेत त्यांना सांगितलं जातं काय तुम्हाला मिळणार आहे या इकडे, काय मिळणार आहे या इकडे. हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं लोकशाहीमध्ये तुम्हाला कौल मिळालेलं आहे, घ्या ना. तुम्ही 5 वर्ष तुम्हाला मिळालेलं आहे. समोर विरोधी पक्षच राहता कामा नये. हे देशभरामध्ये जसं चाललेलं आहे, तीच आयडिओलॉजी आणि तीच सिस्टमॅटिकली या राज्यामध्ये करू पाहण्याचं काम करताय. आणि तुम्ही बघितलं असेल, विधानसभा असेल, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाचा नेता देत नाहीये. तुम्ही खाली विधानसभेमध्ये वेगळी अट टाकता, विधान परिषदेला द्यायला काय प्रॉब्लेम होता? या निवडणुकीमध्ये दिलत नाही, जेणेकरून विधान परिषदचा आमचा नेता कोणी असेल तो राज्यभर गेला असता आणि यांचे बाबड्या काढले असते. तर ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे. म्हणून खाली समोर कोणीच ठेवायचं नाही. जो सक्षम आहे ह्याला आपल्याकडे आणायचं आणि वळवायचं, हा त्याचा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण मला आत्मविश्वास आहे की जे कार्यकर्ते या प्रवाहाच्या विरुद्ध निवडून आले, जे कार्यकर्ते या प्रवाहाच्या विरुद्ध आणि नेते आमच्यावर राहिले, ते निश्चितपणे आमच्याबरोबर शेवटपर्यंत राहतील. पण जे काही संपर्कात त्यांच्या नगरसेवक आहेत त्यांना अडवण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करणार, त्यांच्या संपर्क साधणार? आम्ही आमची संघटनेतले सर्व जेवढे नगरसेवक आहेत त्या जिल्ह्याचे जे संपर्क नेते आहेत त्यांना सांगून त्यांना इंटॅक्ट ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्याशी ते संपर्कात आहेत, त्यांच्याबरोबर कार्यकर्ते संपर्कात आहेत, तिकडचे नेते संपर्कात आहेत. आता व्यक्ती म्हणून घेऊन कोण कुठे काय करतोय हे काय रोज बारकाईने बघण्यासारखं नाही. आपण शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आम्ही तर लढत राहणार आहोत. 100 असलो, आज आमचा आकडा 67-65 असला तरी उद्या महाराष्ट्रामध्ये वर खाली जरी आकडा झाला तरी देखील आम्ही काय थांबणारे नाही आहोत. आम्ही तर लढत राहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये निवडणुकांचा हा रणधुमाळी सुरू असताना खरं तर बिहारमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचे पडसाद थेट मुंबईत उमटतात, कारण मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्यात येणार आहे. 29 मजली असणार आहे. म्हणजे काय बघा, आश्चर्य आहे. म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अशातली पहिली बातमी येणं आणि अशावेळी येणं ज्यावेळी मराठी भवनचं निर्माण करण्यासाठी कोटीवधी रुपयाची निधी आम्ही तरतूद करून ठेवली होती. त्या विभागाला एक वेगळं विभाग दिला. सुभाष देसाई त्याचे प्रमुख होते. त्यानंतर दीपक केसरकर आले, आता उदय सामंत आले.
तरीही देखील मराठी भवन निर्माण होत नाही. ती जागा पण इकडे तिकडे करायचा प्रयत्न चाललाय, प्लॅन पण चेंज करायचा आणि त्याहून जर या मुंबई शहरामध्ये अशा प्रकारच्या इमारती आहेत तर का आम्ही बघत राहायचं का? डोळे उघडून आम्ही सांगायचं का या स्वागताला या? आम्ही निश्चितपणे याच्याबद्दलचा जाब येणाऱ्या विधान परिषद आणि सभेमध्ये आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. भाजपकडून असंही म्हटलं जातं की 25 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती, तेव्हा तुम्ही एखादी जमीन ही मराठी भवनसाठी आरक्षित का नाही केली, तेव्हापासून का नाही प्रयत्न केले यासाठी? आम्ही तर केलंय ना. संचालन जे नॅरिमन पॉईंटचे जे संचालक विभागाची जी इंडस्ट्री डिपार्टमेंटची जी जागा आहे तिची जागा तयार केली, त्याचा प्लॅन तयार केला, कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे हे सुरू केलं. पण ह्यांच्याकडे आता सत्ता आली ना, त्यांनी करायला काय हरकत होता? आणि आज जे म्हणतायत की पक्ष कार्यालयासाठी जागा आहे, एक लीज घेऊन तुम्ही जागा घेण्याचं काम करतायत का नाही? तुम्ही त्याचा विचार केला ज्यावेळी तुम्ही 2.5-3 वर्षामध्ये प्रशासन तुमच्या ताब्यात होता? तुम्ही बघा, लीजवर जमिनी घेतले गेलेल्या आणि तिकडे किती हजार कोटी रुपयाचा महल पक्षाचा तयार केला जाणार आहे. अरे ते महल तयार करा, पण त्याचबरोबर मराठीची अस्मिता ठेवणारे, या विचाराने जर काम करणारे तुम्ही लोक आहात तर ह्याचाही देखील निर्णय का नाही, हा मूलभूत प्रश्न आहे. असंही म्हटलं जात आहे त्यांच्याकडून की महाराष्ट्र भवन असेल किंवा महाराष्ट्र सदन असेल, दिल्लीमध्ये अयोध्यामध्ये सुद्धा उभारलं जात आहे, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा उभारलं जात आहे, तर बिहारच्या लोकांना त्यांच्यासाठी एक बिहार भवन का उभारलं जाऊ नये असं भाजपचं सवाल. या अगोदर देखील हिंदी भाषिकासाठी बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जागा आहे. त्यात हिंदी भाषिकमध्ये तो यूपीवाला असेल, हिंदी भाषिक असेल, कोणी असेल तरी येऊ शकतो. म्हणजे मूलभूत जागा आहे ना. नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना देखील त्यांचे भवन बांधायची परवानगी आपण दिलेली आहे. असं नाही का हे आजच काहीतरी हे नवीन करतायत, पण ते मुंबई बाहेर तुम्ही द्या ना त्यांना, पनवेलच्या पुढे किंवा कुठे तिकडे. म्हणजे मुंबईमध्येच तुम्ही त्यांना द्यायचं, हा अट्टस का? आणि मुंबईमध्येच तिकडच्या सरकारने हे असं निर्णय घ्यायचं आणि म्हणजे आपल्या छाताड्यावरती येऊनच अशा 30-30 माळ्याच्या बिल्डिंग बांधायचं, तर आपल्याला काय त्याचं वाईट वाटणं स्वाभाविकच आहे ना. आणि तीच भावना आमची आहे. याला कडाडून विरोध करणार. विधानसभा आणि परिषदेमध्ये आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. तर मुंबईमध्येच का असा सवाल हा शिवसेना ठाकरे गटाकडून आता उपस्थित करण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.